अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली। भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याने राजकीय वातावरण तापले। मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या आदल्या दिवशीची ही घटना घडली आहे। मंगळवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ मधील शिवमंदिर परिसरात असलेल्या भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या निवडणूक कार्यालयावर 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला। गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले। या घटनेनंतर पवन वाळेकर यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला। यानंतर संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा नोंदवला। या प्रकरणाला कौटुंबिक राजकारणाचीही किनार आहे। पवन वाळेकर हे शिंदे सेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचे सख्खे पुतणे आहेत। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 4 मध्ये पवन वाळेकर यांच्या विरोधात अरविंद वाळेकर यांचे पुत्र निखिल वाळेकर निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे गोळीबारानंतर पुतण्यानेच काकावर संशय व्यक्त केल्याने हे प्रकरण अधिकच गाजते। दरम्यान या गोळीबाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण शिंदे सेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांनी दिले असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घटनेमुळे अंबरनाथ मधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। पोलिसांकडून पुढील तपास आता सुरू आहे।